दीर्घ संधीपर्यंत काल बघितलं. अयादी संधीनंतर अयादी संधी आणि दीर्घ संधी ह्या दोन बघितल्या त्या काल. त्याच्या पुढची जी संधी आहे पररूप संधी ती आज बघणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला काल एक्झाम्पल दिले ते बघा संधी प्रकरणाचे, सॉल्व्ह केले का ते? अयादी संधीपर्यंतचे एक्झाम्पल होते त्याच्यात. ठीक आहे, मी आज याच्या आत्ता जे संधी शिकवणार 8 पर्यंत 6 ते 8 पर्यंत जे प्रकार आहेत ते शिकवणार, त्याचे पण एक्झाम्पल पाठवेल. मग आपण त्याचे जे उत्तर आहेत सर्व एक्झाम्पल्सचे ते एक सोबत बघू उद्या. ज्यांचे नसतील सॉल्व्ह झालेले कालचे एक्झाम्पल त्यांनी आज सॉल्व्ह करा ते. बघा पुढची जी संधी आहे ती आहे पररूप संधी. पररूप संधी सूत्र आहे त्याचं इंगी पररूपम. पररूप संधीचं सूत्र आहे इंगी पररूपम. आता नियम काय याचा, तर पूर्वपदाच्या अंती अकारांत किंवा आकारांत उपसर्ग असला पाहिजे आणि दुसरं पद जे ते ए किंवा ओने सुरू होणारा धातू असला पाहिजे. तेव्हा जो पूर्वपदाच्या शेवटी असणारा अ किंवा आय त्याच्यामध्ये दुसऱ्या पदाच्या सुरुवातीचा ए किंवा ओ मिसळून जातो. हा नियम आहे पररूप संधीचा. सूत्र इंगी पररूपम. आता ह्या ठिकाणी ना हे आकारांत उपसर्गाचं जास्त उदाहरण किंवा आकारांत उपसर्ग नसतोच याच्यामध्ये, फक्त अकारांत उपसर्गाचा उल्लेख येतो. फक्त अकारांत उपसर्ग असला पाहिजे, आकारांत नाही. अकारांत उपसर्ग असला पाहिजे पहिल्या पदामध्ये आणि दुसरं पद जे ते ए किंवा ओने सुरू होणारा धातू असला पाहिजे. तेव्हा काय होणार, तर पररूप होणार. पररूप म्हणजे नंतरचा जो ए किंवा ओ आहे तो पहिल्या अ वरती अ मध्ये मिक्स होऊन जाईल. जसं आता उदाहरण बघा इथे प्र प्लस ए जते. आता आपण उपसर्ग बघितले ते 22 उपसर्ग बघितले ते बरं. 22 पैकी अकारांत उपसर्ग कोणते कोणते आहेत, तर प्र ए, अप ए, उप ए आणि अवय. प्र, अप, उप आणि अव हे अकारांत उपसर्ग आहेत. 4च उपसर्ग आहेत. तर हे पहिल्या पदाच्या शेवटी असले पाहिजे आणि दुसरं पद हे एने सुरू होणारा धातू किंवा ओने सुरू होणारा धातू असलं पाहिजे. जसं आता इथे प्र प्लस ए जते हे उदाहरण आहे. आता प्र हा उपसर्ग आहे. प्र पासून सुरू होतो ना, प्र, परा, अपसमा अशी नाव आहेत उपसर्गाची. तर प्र हा उपसर्ग आहे, पण कसा उपसर्ग आहे तर अकारांत उपसर्ग आहे. प्रच्या शेवटी अ येतोय. प्र उच्चार केल्यावरती बघा शेवटी अ येतो, तर अकारांत उपसर्ग आहे प्र जो येतो. आणि नंतर ए जते हा त्या ठिकाणी धातू आहे आणि तो धातू एने सुरू होणारा धातू आहे. मग काय होणार, संधी कशी होईल, तर हा जो ए हा ए इकडच्या उपसर्गामध्ये अकारांत उपसर्गामध्ये मिक्स होऊन जाईल. आता ज्यावेळेस मिक्स होईल तर आपण जर का एखादा व्यंजन असेल त्याच्यासमोर स्वर आला, ए जर का स्वर आला तर आपण काय करतो, कसं दाखवतो तो ए स्वर, ए स्वर कसा दाखवतो आपण, मात्रा देतो त्यावर. एक मात्रा देतो. मग तसंच त्या ठिकाणी इथे पण होईल. ए स्वर दाखवण्यासाठी जो प्र आहे त्या प्र वरती मात्रा येईल. ह्या प्र वरती ए ची मात्रा आली, संधीचं रूप बनलं प्रेजते. प्र प्लस ए जते संधी झाली प्रेजते. तसंच उप प्लस ओषती, उप प्लस ओषती. उप प्लस ओषतीमध्ये उप हा अकारांत उपसर्ग आहे आणि ओषती हा ओने सुरू होणारा धातू आहे. मग नियम काय आहे, इंगी पररूपम. ते पूर्वपदाच्या शेवटी अकारांत उपसर्ग असला पाहिजे आणि उत्तरपदाच्या सुरुवातीला ए किंवा ओने सुरू होणारा धातू. तर पूर्वपदाच्या शेवटी अकारांत उपसर्ग आहे, उप आहे आणि उत्तरपदाच्या सुरुवातीला ओने सुरू होणारा धातू आहे, ओषती. त्या ठिकाणी पररूप संधीचा नियम लागेल.
हा जो ओ आहे तो ह्या प वरती येऊन जाईल. उत्तर जे संधीचं रूप बनेल ते बनेल उपोषती. उप प्लस ओषती संधीचं रूप बनलं उपोषती. कळलं ही संधी? पररूप संधी. पररूप संधी कळाली. मुख्य काय त्याच्यामध्ये, पूर्वपदामध्ये काय असला पाहिजे? अकारांत उपसर्ग. अकारांत उपसर्ग. आणि उत्तर पदामध्ये काय असलं पाहिजे सुरुवातीला? ए आणि ओ. ए किंवा ओ. म्हणजेच ए आणि ओ असला पाहिजे, त्यातल्या त्यात तो ए ने सुरू होणारा शब्द जो आहे तो धातू असला पाहिजे, तेव्हाच हे पररूप संधी त्या ठिकाणी होते. जास्त उदाहरणं नाही आहेत. प्र प्लस एजते, प्रेजते आणि उपोषते हे एवढे उदाहरणं याचे आपलं लघुसिद्धांत कौमुदीमधले उदाहरणं आहेत हे. ते हे उदाहरणं मोस्टली हे 2 उदाहरणं याची येतात पररूप संधीची. आणि एखादं आलंच तर ए ने सुरू होणारा एखादा धातू घेऊन उपसर्ग टाकून त्या ठिकाणी उदाहरण बनवू शकतो. ठीक आहे. ही होती पररूप संधी. सूत्र काय पररूप संधीचं? एंगी पररूपम. एंगी एंगी पररूप. पररूपम. एंगी पररूपम हे त्या ठिकाणी पररूप संधीचं सूत्र आहे. नंतर पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधीचं सूत्र आहे एंग पदांताद अति. आता नियम काय पूर्वरूप संधीचा? तर पूर्वपदाच्या शेवटी ए किंवा ओ असला पाहिजे आणि दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ असला पाहिजे. दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ असला पाहिजे, तेव्हा त्या अचा काय होईल? अवग्रह. आता हा नियम आपण थोडक्यात नियम बनवलेला आहे समजण्यासाठी. थोडक्यात काय तर ए पहिल्या पदाच्या शेवटी ए असणार, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ असणार, तर त्या ठिकाणी काय होऊन जाईल? ए आणि अवग्रह. तसंच पहिल्या पदाच्या शेवटी ओ असेल, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ असेल, तर होऊन जाईल ओ आणि अवग्रह. ठीक आहे. जसं उदाहरण बघा इथे, ए प्लस अ, ए आणि अवग्रह होतो. तसं हरे, हरेमध्ये ए आलेला आहे, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ आलेला आहे. अत्र, हरे प्लस अत्र. आता त्या ठिकाणी काय बदल करणार? फक्त तो अ काढायचा अत्रमधला आणि दोघांना जोडून द्यायचं, मध्ये अवग्रह टाकायचा, हरेत्र. हरेत्र लिहायचं, मध्ये अवग्रह टाकून. हा जो अवग्रह आहे तो काय दर्शवतो? की त्या ठिकाणी आधी अ होता, तर तो अ कुठे चालला गेला? तर पूर्वरूप संधीमुळे तो अ जाऊन त्या ठिकाणी अवग्रह आलेला आहे, पूर्वरूप झालं. पूर्वरूप म्हणजे आधीचा जो स्वर होता तो त्या ठिकाणी त्याचा त्या ठिकाणी डॉमिनन्स झाल्यामुळे तो अ त्या ठिकाणी चालला गेला. अ चालला गेला, मग अ होता याचं चिन्ह काय? तर तो अवग्रह. हरे प्लस अत्र याचं ज्यावेळेस संधी होईल तर त्यावेळेस कशी होणार? हरे ॲज इट इज राहील, अ कट होऊन जाईल, अच्या जागी अवग्रह येईल, हरेत्र. म्हणून संधीमध्ये बघा हरे अवग्रह त्र. नंतर ओच्या पुढे जर का अ आला तर ओ आणि अवग्रह होतो. लोको प्लस अयम, तर या ठिकाणी अ कट होऊन जाईल, अच्या जागी अवग्रह येईल, उत्तर बनेल लोकोयम. लोको प्लस अयम, लोकोयम. ठीक आहे. ही कळाली ही संधी, पूर्वरूप संधी कळाली. सिंपल आहे. एच्या पुढे जर का अ आला तर ए आणि अवग्रह होतो, ओच्या पुढे जर का अ आला तर ओ आणि अवग्रह होतो. आणखीन बघा, हरे प्लस अव, काय होईल? हरेत्र. हरेव. हरेव. मंदोनल, काय होईल? मंदो अनल. मंदो प्लस अनलह.
मूत्रे प्लस अल्पम. मूत्रे अल्पम. मूत्रेल्पम. अपानोपानगः. अपानो प्लस अपानगो. अपान का अपानो. अपानो. अपानो प्लस अपानगः. अपानो प्लस अपानग. ठीक आहे, कळाली ही संधी. ही होती पूर्वरूप संधी. सूत्र काय पूर्वरूप संधीचं? एंगी पदांतती. एंग पदांताद अति. आता खूप जणांना काय डाऊट होईल, आता तुम्ही जर का संधी प्रकरण व्यवस्थितपणे वाचाल तर इथे एक रिपिटेशन होण्याची संभावना असते. काय? याच्या आधी कोणती संधी आलेली अशी की ज्याच्यामध्ये एच्या समोर कोणताही स्वर आला तर संधी होऊन चेंजेस होतात? कोणती संधी? याच्या आधी कोणत्या संधीमध्ये बघितलंय का तुम्ही? ए प्लस ओ, ओ प्लस अ आणि वृद्धी. वृद्धीमध्ये अ प्लस ए होता ना? अ प्लस ए होता. यन मध्ये काय होतं? यन मध्ये ए थोडी येतो, ई येतो. ई. यन मध्ये ईचा य, उचा व. अयादी. अयादी संधी. अयादी संधी. अयादी. अयादी मध्ये काय होत होतं? एचा काय होत होतं? अय अव. अय. अय आय. अव अय. अय. अव आणि आव. आता इथे ए आणि एच्या पुढे अ आलेला आहे. एचा काय व्हायला पाहिजे होता? अय. 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 ते एचा अय नाही झाला. ए ॲज इट इज राहिला आणि एच्या पुढे अवग्रह आला. तसंच ओचा काय व्हायला पाहिजे होता? अव. अव. पण अव. ओचा अव नाही झाला. ओच्या पुढेचा जो अ आहे, ओ ॲज इट इज राहिला आणि अचा अवग्रह झाला. आता हे का बरं झालं ह्या ठिकाणी? खूप तुम्हाला असं हे होऊ शकतं की इथे अयादी संधी जर का होते तर मग आपण अयादी करू शकतो. हरे प्लस अव तर हर यव असं करू शकतो का? तर ज्यावेळेस पदांत असेल, पदांत म्हणजे काय? तर पदसंज्ञाचं सूत्र काय होतं? पदसंज्ञाचं सूत्र काय होतं? पद. सुप्तिंग पदम. सुप्तिंगंतम पदम. म्हणजे कशाला पदसंज्ञा? पद हे कशाला म्हटलं जातं? सुबंत आणि तिंगंत. ज्याच्या मागे सुप प्रत्यय लागलेले ते पदे आणि तिंग प्रत्यय लागले ते म्हणजे धातू, क्रियापद आणि जे आपले शब्द आहेत त्यांना पद म्हटलं जातं. तर ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे सूत्रामध्ये? इंग पदांताद अति. इंग पदांतात. इंग असला पाहिजे, पण कुठे? पदांतचा इंग असला पाहिजे. पद म्हणजे काय? तर त्या ठिकाणी शब्द, एखादा शब्द असेल आणि शब्दातला जर का तो ए असेल शेवटचा, तर त्यावेळेस ही पूर्वरूप संधी होते. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला हरे, आता हरे हा शब्द आहे, हरी शब्दाचं त्या ठिकाणी हरे हे संबोधनचं रूप आहे. तर त्याच्यामुळे इथे पूर्वरूप संधी झाली. नंतर मंदो नलह, याच्यामध्ये पण मंदो हे त्या ठिकाणी याचं रूप आहे. मंदहचं ते मंदो झालेलं आहे, तर त्यामुळे तिथे पदांत झाला. मूत्रेल्पम, याच्यामध्ये मूत्रे सप्तमी एकवचनचं रूप आहे, पण सप्तमी एकवचन असल्यामुळे तो पदांतचा ए आहे त्या ठिकाणी, म्हणून तिथे पूर्वरूप झाली. ठीक आहे, कळालं हे?
पूर्वरूप का झाली आणि अयादी का बरं नाही झाली त्या ठिकाणी? सर परत बोला. आता हरे, हरे हा शब्द जो येतो हरी शब्दाचं संबोधन आहे. आता जर तुम्ही कवी शब्द पाठ केला असेल तर कवी शब्दामध्ये बघा, हे कवे, हे कवी, हे कवयः संबोधन असं येतं ना शेवटी. तर हरी शब्द कवीप्रमाणे चालतो. हे हरे, हे हरी, हे हरयः संबोधन. तर हरे हे संबोधनचं रूप असल्यामुळे तो जो हरेमधला ए आलेला आहे तो पदांतचा ए. आता पद म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, शब्द जो असतो त्याला पद म्हणतो आपण. तर हरेमधला ए कोणता आहे? हा जो ए आलेला आहे हरेमधला ए हा पदांतचा ए. पदांत म्हणजे शब्द, शब्दाच्या शेवटचा ए. त्याच्यामुळे तिथे पूर्वरूप संधी झाली. तसंच मूत्रे अल्पम याच्यामधला पण बघा, मूत्रे अल्पम मधला जो ए, हा जो ए हा सप्तमी, मूत्रे ही सप्तमीचं रूप आहे. मूत्रम मूत्र शब्दाचं सप्तमी एकवचनचं रूप आहे मूत्रे. तर त्याच्यामुळे तिथे सप्तमी एकवचनचं रूप असल्यामुळे तो जो ए आलेला आहे मूत्रे शब्दामधला ए तो पदांतचा ए. शब्द आहे ना तो, शब्दाचे शेवटचा ए. तर त्याच्यामुळे तिथे पूर्वरूप संधी झाली. अयादी संधी केव्हा होते म्हणजे? अयादी संधी जी होती ती, अयादी संधीमध्ये जो ए असतो तो पदांतचा ए नसतो. त्या ठिकाणी बघा, ने प्लस अनम असं होत होतं. ने, ने हा कोणता शब्द नाहीये. ने हा नी धातूपासून तयार झालेला आहे. ने, ने प्लस अनम. तसंच चे प्लस अनम चयनम. चे हा ची धातूपासून तयार झालेला आहे. नंतर पो प्लस अक पावकह. पो हा कोणता शब्द नाहीये, तो धातूपासून तयार झालेला आहे. तर त्याच्यामुळे अयादीमध्ये धातू होते, शब्दांचं ए नव्हता. तर ह्या ठिकाणी शब्दाचा ए. कळलं? म्हणून इथे पूर्वरूप होणार, अयादी नाही होणार. आपण आतापर्यंत म्हणजे खूप वेळा असं झालं असेल की ए आलेला आहे, एच्या पुढे अ आला तर आपण ए आणि अवग्रह करतो, अयादी नाही करत. मग याच्यासाठी सिंपल उत्तर काय असतं? ही जी संधी पूर्वरूप संधी ही अयादी संधीचा अपवाद आहे. म्हणजे पूर्वरूप संधीमध्ये अयादी संधी होत नाही असं. पण का बरं होत नाही? तर अपवादाचं उत्तर हे आहे की पदांतचा ए असल्यामुळे त्या ठिकाणी अयादी नाही होत, पूर्वरूप होते. ठीक आहे, कळालं हे? अयादी संधी पूर्वरूप संधी कळाली सगळ्यांना? सूत्र काय पूर्वरूप संधीचं? पूर्वरूप संधीचं सूत्र काय? एंग पदांतानी. एंग पदांतात अति. नियम काय आहे? थोडक्यात नियम काय पूर्वरूपचा? एच्या पुढे जर का अ आला तर काय होईल? अवग्रह. कशाचा? परस्वर. अवग्रह कशाचा? ए. एचा अवग्रह. अ. ओच्या जागी अवग्रह येईल, ए ॲज इट इज राहणार, ए अवग्रह. बोलताना आपण ए अवग्रह असं बोलू शकतो. ओच्या पुढे जर का अ आला तर काय होऊन जाईल? ओ आणि अवग्रह. ओ आणि अवग्रह. ठीक आहे, एवढं. ही सिंपल संधी, पूर्वरूप संधी सरळ. ए बघायचा पूर्वपदाच्या शेवटी, दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला अ बघायचा आणि सिंपल तो अ कट करून मध्ये अवग्रह टाकायचा. सिंपल संधी. ठीक आहे, याच्या पुढचा जो प्रकार येतो संधीचा तो येतो प्रकृतिभाव संधी. प्रकृतिभाव संधी. आता सूत्र बघा, याचं 2 सूत्र आहेत, सर्वत्र विभाषागो हो आणि प्लुत प्रगृह्य अचिनित्यम. आता हे जे पहिलं सूत्र आहे ना, सर्वत्र विभाषागो, याचं एकच उदाहरण आहे, गो प्लस अयम, आणि ते ॲज इट इज गो प्लस अयम राहतं, तेवढं एकच आहे. नंतरचं जे उदाहरण आहे प्लुत प्रगृह्य, नंतरचं जे सूत्र आहे हे प्लुत प्रगृह्य अचिनित्यम, याचे उदाहरणं आपल्याला बघायला भेटतात. आता प्लुत प्रगृह्य अचिनित्यम मध्ये काय समजायचं आहे? आधी प्रगृह्य म्हणजे काय ते माहिती असलं पाहिजे. प्रगृह्याची संज्ञा बघितली होती आपण संज्ञा प्रकरणमध्ये. प्रगृह्याची संज्ञा काय होती?
संज्ञा प्रकरणमध्ये प्रगृह्यची संज्ञा काय होती? काय होती प्रगृह्यची संज्ञा? सगळ्यात शेवटची संज्ञा होती मला वाटतं प्रगृह्य. इदुदेत इदु दे द्विवचन इदुदेत द्विवचनम प्रगृह्यम. म्हणजेच काय प्रगृह्य कशाला म्हणणार? तर इ, उ आणि एने संपणार द्विवचन. इकारांत, एकारांत आणि उकारांत. ते ओ नाही हा, उकारांत. इदुदेत द्विवचनम प्रगृह्यम. इकारांत, एकारांत, उकारांत असे जे शब्द आहेत ते द्विवचनी रूप. म्हणजे इकारांत, उकारांत आणि एकारांत द्विवचनी रूप शब्दांचं. जसं वन. वनचे रूप कसे होतात? वन शब्दाचे वनम वने वनानी प्रथमा वनम वने वनानी द्विवचन काय येतं प्रथमा द्वितीयाचं? वने वने. बरोबर. अंत्यवर्ण काय आहे त्या द्विवचनचा? वनेचा अंत्यस्वर काय आहे? ए. म्हणजेच काय एकारांत येते आणि द्विवचने. वने हे काय एकारांत पण आहे आणि द्विवचन पण आहे, म्हणून वने हे जे पद येते प्रगृह्य आहे. तसंच कवी. कवीची रूप कशी होतात? कवी. कवीची रूप कशी होतात? कवी कवी कवयः प्रथमा. कवी, कवी, कवयः प्रथमा. कवी शब्दाचं जे द्विवचन आहे ते पण आपण कवी असाच उच्चार करतोय, पण त्याची विलांटी कोणती आहे? पहिली. द्विवचनची. दुसरी. दुसरी विलांटी द्विवचनची विलांटी. असं येते कवी. असं आहे कवी, कवी, कवयः प्रथमा असं येते. द्विवचन हे दुसरी विलांटी आहे, म्हणजेच दीर्घ इकारांत आहे. आणि त्यातल्या त्यात हा जो शब्द आहे तो कवी शब्दाचं द्विवचन पण आहे. द्विवचन पण आहे आणि दीर्घ इकारांत पण आहे, म्हणजेच हे काय आहे? हे पद काय आहे? प्रगृह्य. तसंच गुरु शब्द पण बघा. गुरु किंवा भानू. आज भानू शब्द पाठ केला ना. भानू शब्दाचं जे द्विवचन रूप आहे ते काय येतं? भानू शब्दाचं प्रथमाचे रूप कसे येतात? भानू भानू भानव भानू, भानू, भानवः प्रथमा. जे द्विवचनचं रूप आहे त्याच्यामध्ये उकार कोणता असतो? दुसरा उकार आहे. बरोबर. म्हणजेच दीर्घ उकारांत. म्हणजे हे दीर्घ उकारांत पण आहे, द्विवचनचं रूप पण आहे. म्हणजे हे काय झालं? भानू प्रगृह्य. ठीक आहे. हे कळालं प्रगृह्य म्हणजे काय असतं ते कळालं. प्रगृह्य कशाला म्हणतात ते कळालं. प्रगृह्य कळालं का? आता इथे प्रगृह्याचा काय रोल येतो या संधीमध्ये? तर सूत्र आहे प्लुत प्रगृह्य अचिनित्यम. तर जो प्रगृह्य स्वर आहे म्हणजे जो पण प्रगृह्य शब्द आहे त्या प्रगृह्य शब्दानंतर कोणताही स्वर आला तर तिथे काहीच बदल होत नाही, तो ॲज इट इज राहतो आणि त्यालाच म्हणतो आपण प्रकृतिभाव संधी. प्रगृह्यानंतर कोणताही स्वर आला तर काहीच बदल न होता ते ॲज इट इज लिहायचं, त्याला म्हणतो आपण प्रकृतिभाव संधी. जसं हरी येतो ह्या ठिकाणी बघा प्लस काढून टाकायचा आणि दोन्ही ॲज इट इज लिहून टाकायचे. हरी येतोचं झालं हरी येतो. तेच जर का हे उदाहरण असं राहिलं असतं
मग इथे कोणती संधी झाली असती? यन संधी. यन संधी झाली असती. काय झालं असतं त्या ठिकाणी बदल? ईचा तिथं हर झाला येतो. असता. हरी हरी हर येतो. य झाला असता आणि य वरती तो एचा मात्रा लागला असता. हर येतो असं झालं असतं. आता जर का उच्चारण बघायचं गेलं, उच्चारण जर का बघितलं, तर याचं पण उच्चारण हरीच होतंय, याचं पण उच्चारण हरीच होतंय. इथे पण ई आलेला आहे, इथे पण ई आलेला आहे. मग इथे प्रकृतिभाव आणि इथे यन असं का बरं झालं? दीर्घ इकारांचा असल्यामुळे. दीर्घ इकारांत आहे. दुसरं आणखीन काय कारण आहे? दुसरं आणखीन काय कारण आहे? दीर्घ इकारांत आता आपण यन संधी बघितली, त्याच्यामध्ये पण तर तसंच होतं ना. कोणत्याही प्रकारचा ई असू द्या त्याचा यन होणार. जसं एक उदाहरण बघा. आता हे याच्यातलंच उदाहरण आहे. सुधी प्लस उपास्य. आता हे जे होतं याचं उत्तर काय येतं? सुधी प्लस उपास्य. शुद्ध्युपास्य. शुद्धी उपास्य. आता इथे पण तर दीर्घ इकारांत होता. मग इथे य का बरं झाला? इथे य झाला आणि इथे य नाही झाला. दीर्घ इकारांत इथे पण आहे, वरती पण आहे. हरीमध्ये पण दीर्घ इकारांत आहे आणि इथे पण दीर्घ इकारांत आहे. या हरीच्या दीर्घ इकारांत मध्ये काय आणखीन आहे? आणखीन अशी काय गोष्ट आहे की तिथे यन न होता प्रकृतिभाव झाला? द्विवचन रूप द्विवचन आहे. दीर्घ इकारांत तर आहेच, पण त्यातल्या त्यात ते द्विवचनचं रूप आहे. म्हणजे फक्त दीर्घ इकारांतच बघून त्या ठिकाणी प्रकृतिभाव नाही करायचं, द्विवचनचं रूप असलं पाहिजे. तर तिथे तो परगृह्य असतं आणि प्रगृह्याच्या समोर कोणताही स्वर आला तर आपण प्रकृतिभाव संधी करतो. ठीक आहे, कळालं हे? प्रकृतिभाव संधी कळाली. काहीच करायचं नसतं त्या ठिकाणी, प्लस काढायचा असतो आणि दोन्ही ॲज इट इज लिहून टाकायचे. फक्त बघायचं की ते इकारांत, एकारांत किंवा दीर्घ उकारांत असला पाहिजे आणि द्विवचनचं रूप असलं पाहिजे. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्या संधी कळाल्या. इथे आपल्या अच संधी जी ती कंप्लीट झाली. इथपर्यंत सगळ्या संधी कळाल्या. पहिली संधी कोणती होती? यन संधी. यन. सूत्र काय होतं यन संधीचं? इको यनची. इको यनची. काय होतं? ईचा काय होतं तिथे? य य. ऊचा काय होतो? व व. रूचा काय होतो? र. आणि लूचा ल होतो. दुसरी कंडिशन काय आहे? दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला कोणता स्वर असला पाहिजे? यन संधीची कंडिशन काय दुसरी? कोणताही स्वर. तो सोडून दुसरा कोणताही स्वर, म्हणजेच त्याला नाव काय दिलेलं आहे? आ विजातीय स्वर. विजातीय. विजातीय. विजातीय स्वर. नंतर ही दुसरं संधी कोणती होती? गुणसंधी. गुणसंधी. सूत्र काय होतं गुणसंधीचं? आदगुण. आदगुण. आद्गुणः का आदिंगुणः? आदगुण. आद्गुणः. अदिंगुणः हे सूत्र कशाचं आहे?
गुणशब्द संज्ञा संज्ञावाचक. गुण गुणसंज्ञावाचक सूत्र आहे अधिंगुण आणि आद गुण हे गुणसंधीचं सूत्र आहे. काय नियम होता गुणसंधीचा? अ प्लस ईचा काय होणार? ए ए. ए अ प्लस ऊचा काय होणार? ओ ओ ओ ओ होणार. ओ औ नाही ओ. अ प्लस रूचा काय होणार? अर अर अर. हे तीन अर. जास्तीत जास्त असतात. अ प्लस लूचा अल होतो पण त्याचं उदाहरण काही भेटत नाही. नंतर तिसरी संधी कोणती होती? वृद्धी 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 संधी. सूत्र काय होतं वृद्धी संधीचं? वृद्धी रेच वृद्धी वृद्धिरेची. हां, वृद्धी संधीचं सूत्र आहे वृद्धिरेची आणि वृद्धी संज्ञावाचक सूत्र कोणतं आहे? वृद्धी राधेचे आरयच्या वृद्धिराधेचे. हे डिफरन्सिएशन लक्षात ठेवायचं. वृद्धिरेची हे वृद्धी संधीचं सूत्र आहे. वृद्धिराधैचं हे वृद्धी संज्ञावाचक सूत्र आहे. ठीक आहे. नियम काय होता त्याच्यात? अ प्लस एचा आई ए ऐ. वृद्धी होईल ना. अ प्लस एचा ऐ होणार. अ प्लस ओचा औ औ. दोघांच्या ठिकाणी होतं हा हे. वृद्धी आणि गुण ह्या दोन संधी अशा आहेत की ज्या ठिकाणी दोन्ही स्वर रिप्लेस होऊन त्याच्या जागी तिसरा स्वर येतो वृद्धी आणि गुणमध्ये. नंतर पुढची संधी कोणती होती? अयादी अयादी. अयादीचं सूत्र यवाय अय अव आय आवह एचो यवायावह किंवा एचह अय अव आय आव. नियम काय होता? एच्या पुढे कोणताही स्वर आला तर एचं काय होणार? अय अय ओचं काय होणार? अव अव अव. ऐचा काय होणार? आय 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 औचा काय होणार? आव आव आता हे जे अय अव आय आव होत आहेत त्याच्यामध्ये व आणि यचा पाय तुटलेला राहील का पूर्ण राहील? ते तुटलेला पाय तुटलेला राहील. तुटलेला हलंते राहतील ते म्हणजे पुढचा जो पण स्वर येतो त्याच्यावरती मिक्स होईल. नंतर पुढची संधी कोणती होती अयादी नंतर? दीर्घ दीर्घ. दीर्घचं सूत्र सवर्णे दीर्घ सवर्णे दीर्घ अपसवर्णे दीर्घ. नियम काय होता? ह्रस्व स्वर प्लस ह्रस्व स्वर काय होणार? दीर्घ दीर्घ स्वर दीर्घ दीर्घ स्वर ह्रस्व स्वर प्लस दीर्घ स्वर दीर्घ 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 होणार. बरोबर. जसं ह्रस्वई प्लस ह्रस्वई काय होईल? दीर्घ दीर्घई. आता दीर्घई जर का आपल्याला व्यंजनामध्ये दाखवायची असेल तर कशी दाखवतो आपण? दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी. दुसरी वेलांटी तसंच दीर्घ ऊ जर का व्यंजनामध्ये दाखवायचा असेल तर कसा दाखवला जातो? दुसरा उकार दुसरा उकार. दुसरी वेलांटी उकार दुसरा उकार. ठीक आहे. नंतर दीर्घ संधीनंतर कोणती संधी बघितली ती? पररूप पररूप. पररूपचं सूत्र एंगी पररूप एंगी पररूपम. नियम काय होता? पहिल्या पदाच्या शेवटी पहिल्या पद काय असलं पाहिजे? पहिलं पद काय? अकारांत उपसर्ग अकारांत उपसर्ग. अकारांत उपसर्ग अकारांत उपसर्ग. दुसरं पद काय असलं पाहिजे? ए आणि ए किंवा ओने सुरू होणारा धातू. त्या ठिकाणी काय होईल? तो जो अकारांत उपसर्ग आहे त्याच्यामध्ये तो धातूचा ए किंवा ओ मिक्स होऊन जाईल. जसं प्र प्लस ए जते काय होईल त्याचं उत्तर? प्र प्लस ए जतेचं तेजते प्रेजते. नंतरची संधी होती पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधीचं सूत्र काय होतं?
एद पदांताने एंग पदांतात अति. नियम काय होता? एच्या पुढे जर का अ आला तर काय होईल? ए अवग्रह आणि अवग्रह. अवग्रह. ओच्या पुढे जर का अ आला तर काय होईल? ओ आणि ओ अवग्रह. आणि अवग्रह. ओ आणि अवग्रह. ठीक आहे. नंतर शेवटची संधी बघितली आपण, प्रकृती भाव संधी. प्रकृती भाव संधीमध्ये सूत्र काय होतं? प्लुत काय होतं सूत्र? प्लुत प्रगृह्य अचिनित्यम. प्लुत प्रगृह्य अचिनित्यम. नियम काय होता? पहिला पद काय असला पाहिजे? इकारांत द्विवचन. इकारांत द्विवचन. द्विवचन. म्हणजेच त्याला काय नाव दिलेलं आहे? प्रगृह्य. प्लुत. प्रगृह्य. प्रगृह्य प्रगृह्य. नाव दिलं. प्रगृह्य असला पाहिजे पहिलं पद. आणि उत्तर पदामध्ये काय असलं पाहिजे? दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला काय असलं पाहिजे? ए आणि ए कोणताही स्वर. ए आणि ओ. ए आणि ओच नाही, कोणताही स्वर. कोणताही स्वर असला तरी त्या ठिकाणी प्रकृती भाव होतो. प्रकृती भाव होतो म्हणजे काय होतं? प्रकृती भाव संधीमध्ये काय होतं? चेंजेस काय होतं? चेंजेस होत. काही प्लस बदल होत. प्लस काढायचा आणि प्लस काढायचा आणि ॲज इट इज लिहायचं. फक्त काय लक्षात ठेवायचं? पूर्वपद हे दीर्घ इकारांत किंवा दीर्घ उकारांत किंवा एकारांत असलं पाहिजे आणि द्विवचनी रूप असलं पाहिजे. द्विवचन. ठीक आहे. कळालं इथपर्यंत? अचसंधी कळाली. हे अचसंधीचे सगळे नियम होते आणि सूत्र होते. आता इथे बघा, इथे काही संधी दिलेल्या आहेत. पहिली ममौषधी. वृद्धी संधी. हा, पुढं काय होईल? मम मम औषधी. प्लस औषधी. मम प्लस औषधी. वृद्धी संधी. सूत्र वृद्धिरेची. 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 दुसरं बघा, दोषा उदाहृतौ. हा ऊ आहे. बला पहिला उ. अयादिस. अयादिस. अयादी. हा, विग्रह काय होईल? दोष. अयादी आता फोडताना काय लक्षात ठेवणार? आव आलेला आहे तिथे. दोषाव उदाहृत. आव जर का घेतला आपण तर आव कशाचा तयार झालेला असतो? दोषो. दोषौ. काय होतील? दोष अधिक उदाहृत. दोषौ प्लस दोषाधिक. दोषौ प्लस उदाहृतौ. सूत्र काय त्याचं? दोषौ प्लस एचो आयावयव. एचो यवायाव. चौथं बघा, कर्णामयी. कर्णामयी. कर्ण प्लस आमयी. कर्ण प्लस आमयी. कोणती संधी? दीर्घ संधी. दीर्घ संधी. सूत्र अकसवर्णे दीर्घ. अकसवर्णे दीर्घ. नंतर पाचवं बघा, पुष्टी प्लस आयुः. पुष्ट्यायुः. कोणती संधी? येणे संधी. यन संधी. सूत्र इको येणे. इको यन. ठीक आहे. कळालं? संधी सॉल्व करता येतील सगळ्या. अचसंधी. आता मी तुम्हाला उरलेले जे संधीचे उदाहरण आहेत अयादीच्या पुढचे ते पाठवतो आज. ते सॉल्व करा सगळ्यांनी. उद्या मग आपण ते उदाहरणांची उत्तरं पण बघू आणि पुढच्या ज्या व्यंजन संधी आहेत ते पण सुरू करू. ठीक आहे. तर मी हे संधीचे जे एक्झाम्पल आहेत ना, PYQ, ते सगळे यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. तुम्हाला जर बघायचे असतील तर ते बघू शकता तुम्ही. याच्यावरती प्रत्येक युनिव्हर्सिटीचे PYQ यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलला तिथं बघू शकतात. ठीक आहे.
उद्या कोणता शब्द पाठ करून येणार? भानू शब्द झाला, उकारांत पुल्लिंगी भानू. धेनू शब्द पण जवळपास सारखाच चालतो. मातृ शब्द पाठ करून यायचा, ऋकारांत. मातृ. आणि निरुक्ती पाठ करून यायची पुढची, आयुच्या पुढची दुसरी निरुक्ती जी येते. ठीक आहे.